आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला एक मोठी बातमी साताऱ्यातून हाती येते। खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे हे दोघंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याचं कळतंय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, हे दोघंही देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या घरी त्यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं कळतंय। थोड्याच वेळापूर्वी हे दोघंही जण देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। उदयनराजे भोसले भाजपचे खासदार आहेत, तर शिवेंद्रराजे हे भाजपचे आमदार आहेत। पण या दोघांमधला वाद सातारा जिल्ह्याला चांगलाच माहिती आहे। पण हे दोन्ही मान्यवर मुंबईत देवेंद्र फडणवीस राज्याचे देवेंद्र फडणवीस हे सातारा जिल्ह्याच्या कराडच्या दौऱ्यावर आहेत आणि या कराडला भेटण्यासाठी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोघंही पोचले आहेत। या क्षणाची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी कराडला पोचलेत। सध्या देवेंद्र फडणवीस कराडला आहेत, खिंडवाडी इथल्या। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, हे दोघंही पोचलेत, प्रामुख्यानं वाद आहे जी काल हाणामारीची वेळ आली होती, परस्परांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते, घोषणाबाजी झाली होती, याच सगळ्याबद्दल चर्चा होईल। माझा आवाज येतोय ज्ञानेश्वर? हां, बोला सर। हां, काय या भेटीमागचं कारण आहे? खरं तर बाजार समितीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दोन्ही गट आहे ते आमने सामने आल्याचं काल पाहायला मिळालं होतं। प्रामुख्याने काल आहे तो मोठा राडा आहे ते बाजार समितीमध्ये झाला होता आणि त्यानंतर परस्पर विरोधी गुन्हे सुद्धा आहेत ते दाखल झाले आहेत आणि यामुळे हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सातारा आणि कराड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्याच्या निमित्तानं ते या दोघांच्या मधला वाद आहे तो मिटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आणि त्यासाठीच कराडमध्ये आहेत ते या दोघांची देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी एकत्रित भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करताना पाहायला मिळतात। सुरुवातीला उदयनराजे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटून बाहेर आले, त्यानंतर शिवेंद्रराजे भेटीसाठी गेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा या आता दोघांना घेऊन आहेत ते या ठिकाणी देवेंद्र फडणवीस त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। खरं तर हे दोघेही भाजपचे नेते आहेत, मात्र या दोघांच्या मध्ये अंतर्गत जो वाद आहे तो नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तो वाद काल चव्हाट्यावरती आला होता। अगदी एकमेकांच्यावरती गुन्हे दाखल करण्यापर्यंत हे प्रकरण आहे ते गेलं होतं आणि त्याचा फटका भाजपला आगामी निवडणुकांमध्ये बसू नये यासाठी आहे ते देवेंद्र फडणवीस हे स्वतः आता मैदानामध्ये उतरल्याचं पाहायला मिळते। आज सातारा दौऱ्यावरती असल्यामुळे त्यांनी कराडमध्ये या दोघांनाही बोलवून घेतले आणि त्यांच्यामध्ये समझोता करण्याचा प्रयत्न आहे तो देवेंद्र फडणवीस यांचा या ठिकाणी दिसून येते। खरं तर गेल्या 10 ते 15 मिनिटांपासून जे आहे या दोघांच्या मध्ये एकत्रितरित्या चर्चा सुरू आहे। त्यापूर्वी या दोघांच्या एक वेगवेगळी मतं आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आणि त्यामुळे या दोघांच्या वादावरती कशा पद्धतीने आता देवेंद्र फडणवीस हे तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण दोघेही भाजपचे मातब्बार नेते आहेत आणि साताऱ्यामध्ये त्यांची मोठी ताकद आहे आणि या दोघांच्या मध्ये जर वाद झाला तर तो वाद बीजेपीला परवडण्यासारखा नाही आणि त्यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीस आता मैदानामध्ये उतरले आहेत आणि हा वाद मिटवण्याचा ते प्रयत्न करत आहेत। आता माध्यमांशी ज्यावेळी हे दोन्ही राज्ये बाहेर येतील त्यावेळी काय यामध्ये झालं ते चर्चा आहे ते सांगतील, मात्र एकूणच हा वाद मिटवण्यासाठी आता भाजपनं पुढाकार घेतल्याचं आहे ते दिसून येत आहे। सर, किती वेळ ही बैठक चालू शकते आणि याच्यात खरोखर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला आणि प्रामुख्यानं सातारकरांना की या दोघांमधला वाद मिटवणं हे भाजपच्या समोरचं आव्हान आहे। यापूर्वीसुद्धा असे परस्परांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे प्रसंग झाले होते, परस्परांच्या वाढदिवसाच्या वेळेला फोटो उतरवण्याचे प्रकार झाले होते। आता इतका टोकाला वाद जाण्याचं काय कारण आहे? बाजार समितीवरचा हक्क किंवा दावेदारी हेच मुख्य कारण आहे?
बाजार समितीचा हक्क किंवा दावेदारी हे तर कारण आहेच, मात्र दोघांच्या मध्ये राजकीय स्पर्धा जी आहे ते या निमित्तानं नेहमीच पाहायला मिळाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वरती प्रामुख्याने आपलाच वरदहस्त राहावा त्यासाठी हे दोघे प्रयत्न करतात आणि त्यातूनच नेहमी यांच्यामध्ये वाद आहे तो चिघळताना आपल्याला पाहायला मिळते आणि तोच वाद आता पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे ते या निमित्तानं निर्माण झालेली आहे. कारण बाजार समितीच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दोन्ही राजे आमने सामने आले होते आणि उद्घाटनाच्या वरून जो राडा झाला आणि तो राडा सगळ्यांनाच माहिती आहे. अशाच पद्धतीने जर पुन्हा ह्या दोघांच्या मध्ये संघर्ष झाला तर तो अगदी टोकाला जाऊ शकतात. कार्यकर्ते सुद्धा हा संघर्ष टोकाला घेऊन जाऊ शकतात आणि त्याचा फटका जो आहे तो परिणामी भाजपला आहे तो बसू शकतो आणि त्यामुळे हा दोघांच्यातला वाद आहे ते मिटवणे प्रामुख्याने भाजपच्या समोरचं आव्हान आहे आणि हे आव्हान घेऊनच आता देवेंद्र फडणवीस आज दौऱ्यावरती आल्यानंतर या दोघांना भेटीसाठी आहे ते बोलवलेले. खरं तर अर्धा तासाहून अधिक काळ लोटला हे या दोघांच्या मध्ये चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमध्ये मध्यम मार्ग काय निघतो का हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांनी पावलं टाकायला सुरुवात तर केलेली आहे, मात्र देवेंद्र फडणवीस समझोता करायला यामध्ये यशस्वी होतात का हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बरं, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. हे दोघेही जण उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून बाहेर पडल्यानंतर काय हे दोघं जण बोलतात हे तुम्ही लाईव्ह पाहू शकणार आहात न्यूज 18 लोकमतवर. तिकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आलेली नाही असं राज्याच्या गृह विभागानं स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर गृह विभागाकडून स्पष्टीकरण जारी करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांना Z+ सुरक्षा देण्यात आली तर आदित्य ठाकरे यांना Z कॅटेगरीची सुरक्षा आहे. याशिवाय रश्मी आणि तेजस ठाकरे यांना Y+ एस्कॉट अशी सुरक्षा पुरवण्यात आली आहे. नाही, मला वाटतं की असं जाणीवपूर्वक कोणीच करणार नाही. जेवढी सुरक्षा आवश्यक आहे त्या ठिकाणी तेवढी सुरक्षा प्रदान पोलीस डिपार्टमेंट याचा आढावा घेत असतं आणि किती सुरक्षेची गरज आहे त्याप्रमाणे सुरक्षा दिली जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची सुरक्षेत कपात नाही असं मंत्र्यांनीही म्हटलंय. तसंच गृह विभागाच्या वतीनं सुद्धा हे स्पष्ट करण्यात आलंय. तिकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या आता पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष झालेत आणि त्यापासून अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली होती. पक्षाकडून वारंवार ही चर्चा फेटाळली जात होती. मात्र आता राष्ट्रवादीच्या 25व्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात अजित पवार यांनी आपली नाराजी उघड केली. आपल्याला विरोधी पक्षनेतेपद नको असं म्हणत त्यांनी पक्ष संघटनेत जबाबदारी द्या अशी मागणी थेट शरद पवार यांच्या उपस्थितीतच केली आहे. अजित पवार यांच्या या मागणीनं राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपदी लक्ष द्या असा खोचक सल्लाही दिलाय. मला विरोधी पक्ष नेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता, परंतु आमदारांनी आग्रह केला, त्यांनी ते सह्या केल्या आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या खातर आणि नेते मंडळींनी पण सांगितलं अजित तू त्या ठिकाणी हो. 1 वर्ष मी विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलेलं. ते सांभाळत असताना काहींचं म्हणणं तू कडक वागत नाही. आता म्हणलं काय त्यांची गचोरी धरू का काय करू, कडक वागत नाही म्हणजे काय अजून कळत नाही. पण म्हणलं आता बाद झालं, मला त्याच्यातनं मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या, त्या पदाला न्याय दाखवून देईल एवढा शब्द देतो थांबतो. आज योगाची इव्हेंट झाली ज्याला अजितदादा आणि झिरवळ साहेबांनी जायचं टाळलं. खरं म्हणजे यांच्यापेक्षा जड असणारी वजनदार माणसं योगा करतानाचे फोटो माझ्याकडे. किमान ते कसे करतात हे बघायला तरी तुम्ही दोघांनी जायला पाहिजे होतं. विरोधी पक्षनेत्याचं हे काम आहे की सरकारमध्ये बसलेल्यांच्यावर लक्ष ठेवणं, तर कोण किती वाकू शकतो आणि कोण किती वाकत नाही हे बघायचं काम तर करायला पाहिजे होतं. तटकरेंच्या काळात अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. ते 3 वर्ष 10 महिने अध्यक्ष होते. त्यांचे 41 जागा त्यावेळेस निवडून आल्या, 42 काँग्रेसच्या आल्या. जयंतराव गेले 5 वर्ष 1 महिना प्रांताध्यक्ष आहेत. 2019ला आपल्या 54 जागा आल्या. त्याही वेळेस प्रतिकूल परिस्थिती होती, वातावरण फार वेगळं होतं. अजितदादांनी मगाशी सांगितलं
माझी विनंती आहे, मी गेले आता 5 वर्ष 1 महिना मी अध्यक्ष झालोय, दादांनी महिने मोजलेले आहेत माझे. हां बरोबर आहे, पण माझे 5 वर्ष 1 महिना, मी 5 वर्ष 1 महिना महाराष्ट्रात काय सांगतोय, बूथ कमिट्या. अशा प्रकारची एका अर्थानं जुगलबंदीच रंगली या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये. तिकडे नागपूरमध्ये देशमुख काका पुतण्यांमध्ये सुद्धा श्रेयवादाची लढाई सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रूपांतर झाल्याची अधिसूचना राज्य सरकारनं बुधवारी काढली. यावरून राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी आणि नुकतेच भाजपमध्ये परतलेले आशिष देशमुख यांच्यात वाद रंगलाय. अनिल देशमुख यांनी कोंढाळीसाठी पाठपुरावा केल्याचा दावा केलाय, तर आशिष देशमुख यांनी मी केलेल्या पाठपुराव्याचंच हे यश आहे असं म्हटलं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. अब की बार किसान सरकार असा नारा देत महाराष्ट्रात जोरदार एंट्रीच्या तयारीत असणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव 27 जून रोजी पंढरपुरात येणार आहेत. विठ्ठल दर्शनासोबतच ते वारकऱ्यांशी सुद्धा संवाद साधतील अशा प्रकारचं नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात पक्षाचा प्रचार अधिक जलदपणे करण्यासाठी BRSनी वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा महासोहळा अर्थात आषाढी वारीच्या दिवशी पंढरपुरात येण्याचं ठरवलंय अशी चर्चा आहे. दरम्यान के चंद्रशेखर राव यांच्या स्वागतासाठी पंढरपूर शहरात BRSकडून जोरदार होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात येण्याच्या 1 दिवस आधीच के चंद्रशेखर राव हे पंढरपुरात हजेरी लावणार आहेत. आणि आता एक सुखावणारी बातमी पावसाची. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उद्यापासून मान्सूनच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तर 24 आणि 25 जूनच्या नंतर सर्वत्र पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यामधल्या काही भागात मेघगर्जनांसह पावसाची शक्यता आहे. कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मधला काही काळ बिपरजॉय चक्रीवादळानं पोषक वातावरण नव्हतं, पण आता पोषक स्थिती निर्माण झाली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून राज्यात सर्वत्र सक्रिय होईल असा वेधशाळेचा अंदाज आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यानं राज्यातला खरीपाचा हंगाम थोडासा अडचणीत आलाय, पण उद्यापासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पाऊस येणार असला तरी येणार आहे, अद्याप पडलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या घशाला कोरड पडणारी बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी 7ही तलाव त्या जेमतेम 27 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांवर आता पाणी कपातीची टांगती तलवार निश्चित आहे. कदाचित पाऊस झाला नाही तर पुढच्या 2 दिवसात पाणी कपात मुंबईत लागू होऊ शकते. मान्सून 23 जूनच्या नंतर सक्रिय होणार आहे. 25 ते 27 जूनच्या दरम्यान मुंबईत पाऊस येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सून पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात मात्र 7 जुलैच्या नंतरच पडणार आहे असाही अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. परिणामी मुंबईत पुढच्या आठवड्यापासून 10 ते 15% सरसकट पाणी कपात लागू होऊ शकते. प्रशासनानं तसे संकेत दिले आहेत. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता बोलूयात काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सबलीकरणासाठी अल्प उत्पन्न असलेल्या महिलांकरता विविध बँकांमधून कर्ज योजना राबवल्या आणि कर्ज योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता काही एजन्सीची नेमणूक केली. मात्र याच एजन्सी गरिबांच्या मुळावर उठल्याचा प्रकार न्यूज 18 लोकमतनं समोर आणला होता. जुन्नरच्या शिवनेरी लोकसंचालित साधन केंद्रात गरिबांच्या कर्ज मंजुरीसाठी 2 महिलांच्याकडे 10,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती असा आरोप करण्यात आला आहे. तसंच लाच न दिल्यास कायदेशीरपणे मंजूर कर्ज नामंजूर करण्याची धमकीसुद्धा देण्यात आली होती. या प्रकरणी संबंधित महिला आक्रमक झाल्या. शाखाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली
आणि शाखा व्यवस्थापक प्रियांका गोरडे आणि मनीषा काळे यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताई कोणतीही चुकीची कंप्लेंट घेऊन येणार नाही याच्यावर पण माझा पूर्ण विश्वास आहे. ताईंनी जे काही प्रश्न मांडलेला आहे माझ्याकडे त्याला मी 100% त्याचं सोल्युशन ताईंना देईल आणि ह्या महिलांना कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. असे जे काही बँकेकडून सहकार्य लागतं ते सगळं आम्ही आत्तापर्यंत करत आलेलो आहोत आणि ह्यापुढे करणार आहोत. एक 60 महिला माझ्याकडे तक्रार घेऊन आल्यात आणि त्यांची इथून म्हणजे त्यांना जे महिलांना त्रास होतोय हा त्रास इथे होऊ नये त्यासाठी आम्हाला ते इथे ह्या केंद्रात नकोच आहे. त्यांची व्यवस्थापक म्हणून इथून बदली करार किंवा काही जे असेल ते पण ते आम्हाला इथे नको आहे. त्यासाठी मग सर्व महिला आमच्याकडे ज्या आल्या त्यांना न्याय देण्यासाठी मी आशाताई केला इथे आम्ही बँकेत आलो. काय अशी फरज काढून नेली याबाबत चर्चा केली तर आम्हाला बरेचसे यातून घटना कळल्यात त्यांच्या. गरीब रोजगार होतकरू महिला आणि त्या जर काही करायला निघाल्या आहेत त्यांच्यासोबत जर हे घडत असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांना स्वतःच्या पायावर उभं करू इच्छित आहे आणि त्यांच्यासाठी जर अडचणी निर्माण होत असेल तर निश्चितपणाने बँकेने आपली भूमिका मांडली आणि ते सांगतायत की आमचं आणि त्यांचं टायप आहे. पण त्यांना जर अडचणी येत असतील तर जाधव साहेबांनी ती जबाबदारी स्वीकारली आहे की तो तसं चुकीचं आम्ही घडू देणार नाही. तिकडे नवी मुंबईच्या जुईनगरमधल्या मंगलप्रभू रुग्णालयाचा प्रताप समोर आलाय. रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून चक्क विटा, सिमेंट आणि रेती वाहून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ज्या रुग्णवाहिकेतून रुग्णांना नेलं जातं त्याच वाहनातून बांधकामाचं साहित्य नेलं जात होतं. यावेळेला रुग्णवाहिकेच्या चालकाला जाब विचारला असता त्यानं रुग्णालय प्रशासनावर खापर फोडलं. रुग्णालय रुग्णवाहिकेचा वापर अशा प्रकारे बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी करत असेल तर रुग्णांनी काय करायचं असा प्रश्न उपस्थित होतोय. काय दोष त्यामध्ये आम्ही तुम्हाला कोणी सांगितलं? सांगितलं आता हे सांगणार ना हॉस्पिटलवाले सांगणार ना. काय सांगितलं? तिथं सामान घेऊन या आणि सामान घेऊन या. हो असे विटा आणि सिमेंट नेण्यासाठी सामान. तर आम्ही काय त्याला बोलणार. हा नेहमी प्रकार चालू आहे का असला? नाही आता कधी आता नेहमी कधी एमर्जन्सी असलं बाय चान्स तर नाही. तेव्हा ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. अशा प्रकारे गोष्टी होणं हे केव्हाही धक्कादायक आहे. किमान रुग्णवाहिकेचा वापर अशा गोष्टींच्या करता होणं हे अत्यंत चूक आणि गैर आहे. आणि इथून पुढच्या काही बातम्यांच्याकडे वळणार आहोत पण त्याआधी 10 सेकंदातली बातमी.